Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise Lord Church. Shall we all arise in the presence of the Lord this time? आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहूयात. Such a wonderful thing when we all come together to glorify the name of the Lord. आणि ही किती अद्भुत गोष्ट आहे की प्रभूच्या नावाचं गौरव करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. Come, let us all together in one spirit worship the King of Kings and the Lord of चला Lords. आपण सर्वजण एक आत्म्याने देवाचे प्रभूची राजांच्या राजाची उपासना करूया. Let's look to the Lord in prayer. आपण प्रार्थना करूया. Hallelujah. Thank you, Father, for this time that you gave us to come into your presence. पिता परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो ही संधी तू आम्हाला दिलीस की आम्ही तुझ्या नावाचं गौरव करावं. We want to glorify your name and your name alone. आम्हाला तुझ्या आणि तुझ्याच नावाचं गौरव करायचं आहे. We come before you just as the way we are. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो. We bring everything that is within us to you, Father. आमच्यामध्ये जे सर्व काही आहे ते सर्व काही आम्ही तुझ्याकडे आणतो. We come at your feet तुझ्या चरणांजवळ आम्ही ठेवतो. to worship you, तुझी भक्ती करतो, आराधना करतो. to surrender everything to you. सर्व गोष्टींचं समर्पण आम्ही तुझ्या हाती करतो. Touch us. तू आम्हाला स्पर्श कर. Let your Holy Spirit guide us. तुझ्या पवित्र आत्म्याने आमचं नेतृत्व करावं. Help us to walk in spirit. आमचं सहाय्य कर की आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने Help चालावं. us to walk by faith. आम्ही विश्वासाने चालावं म्हणून तू सहाय्य कर. Just take control of us. आमचा ताबा तू घे. Take control of us. तू आमचा ताबा घे प्रभू. We lift up our hands and we glorify you. आम्ही आमचे हात उंच करतो आणि तुझ्या नावाचं गौरव We करतो. worship you. तुझी भक्ती करतो. We praise your name. तुझी स्तुती करतो. Just let your name be glorified. तुझ्या नावाचं गौरव केले जाऊ दे. Let your name be lifted up तुझं नाव उंचविलं जाऊ दे. as we praise your name, आम्ही तुझ्या नावाची स्तुती करत असताना, as we worship you. तुझी भक्ती करत असताना Help us to have a fresh touch of your spirit. तू आमचं सहाय्य कर की तुझ्या आत्म्याचा ताजा स्पर्श आम्हाला सर्वांना मिळावा. Come, Holy Spirit, and take control. पवित्र आत्मा तू ये आणि सर्व गोष्टीवरती ताबा घे. Come, Holy Spirit, and take control. पवित्र आत्मा तू ये आणि सर्व गोष्टीवरती नियंत्रण Without कर. you, we cannot worship. कारण तुझ्याशिवाय आम्ही भक्ती करू शकत We नाही. need you, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्हाला तुझी गरज आहे. Come, Holy Spirit, and take charge. पवित्र आत्मा तू ये आणि सर्व गोष्टीवरती ताबा घे. Come, Holy Spirit, and fill our hearts with your presence. पवित्र आत्मा तू ये आणि आमचे अंतःकरण तुझ्या उपस्थितीने भरून टाक. Come and fill this place with your glory. तू ये आणि तुझ्या गौरवाने ही जागा तू भरून टाक. We praise you, we worship you, Father. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना Thank करतो. you, Jesus. धन्यवाद प्रभू Thank येशू. you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. तुझ्या विना पवित्र प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये. करतो तुला विनंती प्रभू ये तू ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये. करतो तुला विनंती प्रभू ये
We are serving a victorious God. आपण विजयशाली देवाची सेवा करत आहोत. Can you turn to your neighbor and say, I serve a victorious आपल्या God. बाजूच्या व्यक्तीकडे वळूयात आणि त्यांना सांगूयात की मी विजयशाली देवाची सेवा करतो. I serve a victorious मी God. विजयशाली देवाची भक्ती आणि सेवा करत आहे And that makes me victorious. आणि त्याद्वारे मी देखील विजयशाली बनतो. Amen. आमेन. As we've entered this year 2025, आणि जसं की आपण हे 2025 वर्षामध्ये अगोदरच पदार्पण केलं आहे, let us all enter it with victory of Jesus Christ. तर मग येशू ख्रिस्ताचा Amen. विजय घेऊन आपण त्यामध्ये पदार्पण करूयात. Let us all walk in the Spirit, walk by faith, आत्म्याने आपण चालूयात आणि विश्वासाने आपण एक एक and पाऊल in टाकूया. everything just proclaim the victory of Christ in our lives. आणि सर्व गोष्टीमध्ये ख्रिस्ताचा विजय आपल्या जीवनामध्ये आपण जाहीर करूया. Amen. आमेन. Can you say, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम. यीशु में ही जीतेंगे हम. Amen. आमेन. Everyone together. जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम. विश्वास से मैं चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं. विश्वास से मैं चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं. वो तेरे ही वचन दिल में रहे, मेरी जुबां पे रहे. तेरे ही वचन दिल में रहे, मेरी जुबां पे रहे. जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम. ऊंचे पहाड़ गिर जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे. ऊंचे पहाड़ भी गिर जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे. नामुमकिन को मैं मुमकिन करूं, मुझ पे विश्वास से यीशु. नामुमकिन को मैं मुमकिन करूं, मुझ पे विश्वास से यीशु. जीतेंगे हम, यीशु में ही 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 जीतेंगे हम. Hallelujah. Let the victorious people of God give him praise and worship. देवाच्या विजय Come on, लोकांनी church. त्याला Praise him, worship him. आपण देणार आहोत. There is power in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य There आहे. is power in the blood of Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सामर्थ्य And आहे. he has redeemed us by his precious blood. त्याच्या बहुमोल रक्ताने त्याने आपला उद्धार दिला आहे. Amen. आमेन. There is power in the name of Jesus. खरोखर प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. There is power in the blood of Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Let us all proclaim God's victory and God's presence into our lives. मग देवाचं सामर्थ्य आणि देवाचा जो विजय आहे आपल्या जीवनामध्ये आपण कबूल करूयात, जाहीर करूयात. There is power, one working power in the blood of the Lamb. There is power, one working power in the precious blood of the Lamb. Would you
power in the name of Jesus. कारण प्रभू येशूच्या नावात सामर्थ्य आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. We worship you. आम्ही तुझी भक्ती करतो. We praise your name. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो. Thank you for your presence in our midst. आमच्यामध्ये तुझी उपस्थिती आहे म्हणून तुला धन्यवाद. Thank you, Holy Spirit, for taking control. पवित्र आत्मा तू सर्व गोष्टीवरती ताबा घेतला म्हणून तुला धन्यवाद. We surrender ourselves in your mighty hands. आम्ही स्वतःचं समर्पण तुझ्या पराक्रमी हाती करतो. With a thankful heart, अंतकरणामध्ये धन्यवाद घेऊन, with a grateful heart, कृतज्ञ अंतकरणाने we come before you, Lord. आम्ही तुझ्या समोर येतो प्रभू. And we say that you are worthy. आणि आम्ही असं म्हणतो की तू योग्य आहेस. You alone are worthy तू एकटाच पात्र आहेस, योग्य आहेस. of all our praises, of all the glory. आमच्या सर्व स्तुतीस, आमच्या सर्व गौरव देण्यासाठी तू पात्र आहेस. There is none other but only you and you alone. प्रभू दुसरं तिसरं कोणी नाही, तर केवळ तू आणि तू एकटाच त्यासाठी योग्य आहे, पात्र आहेस. You be glorified, Father. पिता परमेश्वरा, तू गौरविला जा. You be glorified, Lord. तू गौरविला जा प्रभू. We worship your name. आम्ही तुझ्या नावाची उपासना करतो. Thank you for your goodness. तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you for your goodness. तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We want to worship you with all our heart, आमच्या संपूर्ण हृदयापासून आम्हाला तुझी उपासना with करायची आहे. all our mind, आमच्या सर्व मनाने, with all our soul, आमच्या सर्व शक्तीने, with everything. We want to just worship your name and your name. सर्व गोष्टींच्या द्वारे आम्हाला केवळ आणि केवळ तुझ्याच नावाची उपासना करायची आहे, आराधना करायची आहे. Church, just worship his name. मंडळी, यावेळेस आपण त्याच्या नावाची आराधना करूया, Praise his name. त्याच्या नावाची स्तुती करूयात. Take this time and glorify him. ही वेळ घ्या आणि प्रभूच्या नावाचं गौरव करा. Sing of his goodness and his mercy. त्याचं चांगुलपण आणि त्याची दया याबद्दल तुम्ही गा. Tell him that yes, Lord, you are good. आणि प्रभूला तुम्ही सांगा की होय प्रभू, तू चांगला आहेस, You are good. तू चांगला देव आहेस. And every good thing that is there in my life is only because of you. आणि माझ्या जीवनामध्ये ज्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत त्या केवळ त्याचं कारण तू आहेस. I worship you. मी तुझी भक्ती करतो. प्रभु परमेश्वर, तू कितना भला है, तेरी भलाई सदा आती है. प्रभु परमेश्वर, तू कितना भला
all sing together. Prabhu Parmeshwar. Prabhu Parmeshwar. तू कितना भला है, तेरे जैसा कोई नहीं. There's no one like you. Forever and ever alone. सदा की है प्रभु परमेश्वर. प्रभु परमेश्वर, तू कितना भला है. तेरी भलाई सदा की है. Father, I adore you. Lay my life before you. How I love you. Father, I adore you. Lay my life before you. How I love you. पिता तुझला स्थवितो, जीवन अर्पण करीतो. प्रेम तुझवर करीतो. पिता तुझला स्थवितो, जीवन अर्पण करीतो. प्रेम तुझवर करीतो. प्रेम तुझवर करीतो. Let us be seated in the presence of the Lord प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. as we prepare our hearts to come in the table of the Lord. प्रभूच्या मेजाकडे येण्यासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी आपण करत I असताना request Reverend S.G. Koli, Brother Vijay Swarkamble, Brother Sandeep Malila, Brother Sagar Kenkar, Brother Mark Gaikwad, Brother Shekhar, Brother Deepak Godke, Brother B. Sethi, Brother George Nelson, Brother George, Brother Sagar Bhandarkar, Brother Renukar, ज्या सर्वांची Brother नावे Nilesh Bramne, please come forward. ज्या सर्वांची नावे घेण्यात आली आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं. Brother Charles Chandekar to please come forward. Brother Sandesh Suryanshi to please come forward. Brother Satish Gund. For that which I receive of the Lord, I give unto you. जे मला प्रभूपासून मिळालं ते मी तुम्हास देत आहे. The night on which Jesus was to be handed over, ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात येणार होतं, he took the bread, he broke it and said, त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि तो म्हणाला, This is my body that is broken for you. हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी मोडलं जात आहे. As you eat of it, do it in remembrance of me. जेव्हा तुम्ही ही भाकर खाल माझ्या स्मरणार्थ तुम्ही खा. In like manner, he took the cup and said, त्याच प्रकारे त्याने प्याला घेतला आणि तो म्हणाला, This is the cup of my New Testament established in my blood. माझ्या रक्तामध्ये स्थापित झालेला नवीन कराराचा हा प्याला आहे. As you drink of it, do it in remembrance of me. आणि जेव्हा तुम्ही हा प्राशन कराल माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. For as long as you eat of this bread and drink of this cup, जितकेदा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला प्राशन करता, you declare my death in my coming. माझ्या येण्यापर्यंत माझ्या मरणाची तुम्ही घोषणा करता. For whosoever eateth of this bread and drinketh of this cup in an unworthy manner जो कोणी ही भाकर अयोग्य प्रकारे सेवन करील, प्याला अयोग्य प्रकारे प्राशन करील, is guilty concerning the body and the blood of the Lord Jesus Christ. तो प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त या संबंधाने दोषी आहे. So let everyone examine himself and herself, तर मग आपण सर्वांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं and then partake of this cup and this आणि bread. त्यानंतरच ही भाकर आणि हा प्याला या मेजामध्ये सहभाग घ्यावा.
Let us pray. प्रार्थना करूयात. Gracious Heavenly Father, we thank you that you loved us so much कृपाळू प्रेमळ स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्यावरती एवढी महान प्रीती केली that you आहे sent your Son Jesus Christ for us. की तू आपला पुत्र येशू ख्रिस्त या भूतलावर आमच्यासाठी पाठवला. Jesus, we thank you that you loved us so much प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्यावरती एवढी प्रीती केली that you took 39 stripes upon your body. की तू आपल्या शरीरावरती 39 फटके घेतले And by every stripe that you have taken, आणि त्या प्रत्येक फटक्याने we have received our healing. आम्हाला आमचं आरोग्य मिळालं We आहे. thank you, Jesus, for shedding your precious blood on the cross of Calvary. प्रभू येशू, कॅल्वरच्या वधस्तंभावरती आपलं बहुमोल रक्त तू सांडलंस, तुला धन्यवाद. You have cleansed us from all our sins. त्याद्वारे आमच्या सर्व पातकांची क्षमा देऊन आम्हाला शुद्ध केलं आहे. Heavenly Father, स्वर्गीय पिता, as we partake of this bread and this cup, आम्ही ही भाकर आणि हा प्याला या मेजामध्ये सहभाग घेत this is असताना the emblem of the body and the blood of the Lord Jesus की Christ. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक, रक्ताचं दर्शक असताना Help us to receive your healing and your forgiveness by faith in our lives. आम्ही मागतो की आम्हाला विश्वासाने तुझ्यापासून येणारं आरोग्य आणि क्षमा आम्ही स्वीकारावं. In Jesus' matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुल्य नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. As the bread and the cup comes to us, प्याला आणि भाकर आपल्यापर्यंत आल्यावरती we will hold it in our hands. आपल्या हातामध्ये आपण ठेवूयात And when everyone has received, then we will partake of it together. आणि जेव्हा सर्वांना ते मिळेल, आपण एकत्रित या मेजामध्ये सहभाग घेणार आहोत.
for the bread, please lift up their hand. जर कोणाला भाकर किंवा द्राक्षरस मिळाला असेल, कृपा करून आपला हात उंच करा. यीशु के पवित्र लहू से हमको खरीद लिया. तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु. हम तुझे क्या दें, तूने सब कुछ हमें दिया. यहाँ तक कि अपने पुत्र को क्रूस पे बलि दिया. हम तुझे क्या दें, तूने सब कुछ हमें दिया. यहाँ तक कि अपने पुत्र को क्रूस पे बलि दिया. तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु. Let us take the bread, which is a symbol of the body of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त शरीराचं प्रतीक असलेली भाकर आपण सेवन करूयात. Let us take the cup, which is the emblem of the blood of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा दर्शक असलेला प्याला आपण प्राशन करूयात. As the cups are being collected, प्याले गोळा होत असताना shall we all stand on our feet? आपल्या जागेवरती आपण उभे Let us राहूया. lift up our hands and let's sing a song of victory to the Lord. आपण आपल्या जागेवरती उभे राहूयात आणि देवाचं विजयशाली Declare गीत the गाऊया. victory of the Lord. प्रभूचा विजय आपण जाहीर करूया. दासांगा मम बंधना आलू या मरणा. दासांगा मम बंधना आलो ते दुनिया मरणा. मरणाची मूर्ती नाही मारियले सर्वासोची. भीती कुणाची दुर्नीताची दीनबलाची. क्रांती घडे
जीवन जिवंत आणि ग्रहणी यज्ञ जे तुला मान्य असेल असं Let your तुला name be समर्पित करतो. glorified through our lives, we pray. आणि आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव व्हावं अशी प्रार्थना आम्ही In तुझ्याकडे Jesus' करतो. matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुल्य नावात मागतो And म्हणतो everybody said, आणि प्रत्येकाने Amen. म्हणावं आमेन Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. How blessed it is to be in the house of the Lord on the first Sunday of this year 2025. 2025 वर्षाच्या पहिल्या रविवारी देवाच्या मंदिरामध्ये असणं किती मोठं आशीर्वादाचं If कारण there आहे. is testimony, I request Mr. Madhukar Hiwale to please stand. I would like to read the testimony on his behalf. देवाच्या गौरवासाठी साक्ष आहे. मिस्टर मधुकर हिवाळे यांना विनंती आहे त्यांनी उभं राहावं. Praise the Lord, everyone. सर्वांना देवाची स्तुती असो. I am Madhukar Hiwale. Would like to give testimony of our Lord. मी मधुकर हिवाळे माझं नाव आहे आणि मी देवाच्या गौरवासाठी साक्षी देऊ इच्छितो. On 24th of December 2024 at 3 p.m. and at afternoon, I met with an accident at Koregaon Park petrol pump. कोरेगाव पार्क पेट्रोल पंप या ठिकाणी 24 डिसेंबरला दुपारी माझा अपघात झाला. The PMT bus driver came and dashed me very hard from left back side of the bus. आणि बसचा जो मागील बाजू आहे डाव्या हाताची पीएमटी बसने मला जोरदार धक्का दिला. If the driver wouldn't have stopped on time, I would have been crushed under the bus tire. आणि जर ड्रायव्हर जर वेळेस थांबला नसता तर कदाचित त्या बसच्या टायर खाली मी आलो असतो. Immediately they took me to the Inlax hospital. आणि तत्क्षणी त्यांनी मला इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये नेलं Doctor checked me and dressed my wounds. आणि डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि माझ्या ज्या जखमा होत्या त्यावरती मलमपट्टी केली. Doctors recommended for immediate CT scan. आणि डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला लगेच सिटी स्कॅन करावा लागेल. After the CT scan, after looking at the report, the doctor said that there is no internal bleeding or fracture or any kind of damage to my brain. आणि Only there is a little fracture on the left side of my nose. आणि मग त्यांनी तपासणी केल्यावरती हे कळालं की सिटी स्कॅन मध्ये कोणत्याही आंतरिक माझ्यामध्ये कोणतीही दुखापत नव्हती आणि माझ्या मेंदूला देखील मी सुरक्षित होतो आणि माझं फक्त नाकाच्या डाव्या बाजूला इजा झाली होती. Really, our Jesus Christ is our protective God. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संरक्षण देणारा देव I आहे. really want to thank the church, Mahila Mandal and Pastor Narendra for praying for me and checking on me. आणि मी खरोखर मंडळीचे आभार मानत आहे, देवाचे आभार मानत आहे, महिला मंडळाचे आभार मानत आहे आणि आपले वरिष्ठ बाळक साहेब रेव्हरंड नानादार यांचे आभार मानत आहे. Thank you. सर्वांना धन्यवाद. All glory to God. Our God is our protector. आणि खरोखर आपला देव संरक्षण देणार देव आहे त्याबद्दल I आम्ही देवाला request गौरव देऊ Mr. इच्छितो. Harshad Kenkar to please stand. I would like to read the testimony on his behalf. मिस्टर हर्षद केनकर यांना विनंती आहे त्यांनी उभं राहावं. Praise the Lord, church. प्रेज लॉर्ड मंडळी. On 28th December in the morning, while having my regular walk, my chest was started paining. 28 डिसेंबर रोजी जेव्हा मी माझं सकाळचं मॉर्निंग वॉक करतो त्यावेळेस माझ्या छातीमध्ये वेदना सुरू झाल्या. They took me to the Ruby Hall Clinic. आणि मग मला माझ्या कुटुंबियांनी रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी नेलं. They did ECG and angioplasty. त्यांनी मग ईसीजी केला आणि एन्जिओप्लास्टी देखील केली. There was 100% blockage and a major attack. आणि 100% ब्लॉकेज होतं आणि हृदयविकाराचा झटका देखील होता. Angioplasty was successful. आणि एन्जिओप्लास्टी जी माझ्यावर करण्यात आली ती And यशस्वी God झाली healed me. आणि देवाने मला पूर्ण Today आरोग्य I am दिलं. in the house of the Lord. आणि मी देवाच्या मंदिरामध्ये आज I आहे. want to thank our senior pastor, his wife, extended family members and the church for praying for me. वरिष्ठ पाळक साहेब पाळकीनबाई आणि त्यांच्या कुटुंबियांचा आणि मंडळीचे मी आभार Shall we मानत clap our hands आहोत. for the मानत आहे glory कारण of God? त्यांनी मला आरोग्य दिलं आहे. There is another testimony. I request Sister Pushpa Hiwale to please stand. अजून एक साक्ष आहे. सिस्टर पुष्पा हिवाळे यांना विनंती आहे त्यांनी उभं राहावं. God has healed me by the grace of God by cardiac stroke attack. आणि देवाने कार्डियक स्ट्रोक अटॅक मधून माझं संरक्षण केलं आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. All glory to God. Let's सर्व clap our hands गौरव for the glory of देवाच्या नावाला God. मी You देतो. may be seated. आपण बसू शकता. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us this afternoon. आपण सर्वजण टाळ्या वाजवून आपल्या वरिष्ठ पाळक साहेबांचं स्वागत करूया देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये येत असताना. Hallelujah. But praise God, God has brought us all on the first Sunday to worship Him on 2025. त्याचे आभार मानूया की या पहिल्याच रविवारी 2025च्या परमेश्वराने आपल्याला एकत्र आणलंय त्याची स्तुती भक्ती It is only करण्यासाठी. grace of God and mercy of God that we are here. ही केवळ देवाची कृपा आणि देवाची दया आहे की आपण या ठिकाणी आहोत. And I am so delighted to thank God for His grace and His mercy for all of मी us. देवाचे आभार मानतो, त्याच्या नावाची स्तुती करतो, त्याची दया त्याची कृपा आपल्या सर्वांवर आहे. And as we are celebrating this whole year
as 105th anniversary of the church. मंडळीचा 105वा वर्धापन दिन संपूर्ण वर्षभर आपण साजरा करत So we असतो. decided that we will have prayer first 105 days त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की पहिले 105 दिवस आपण प्रार्थना करणार to आहोत commemorate and thank God for what God has done in and through Emmanuel Church. इमॅन्युअल मंडळीमध्ये इमॅन्युअल मंडळद्वारे परमेश्वराने जे काय केलं त्याबद्दल प्रभूचे आभार मानण्याकरिता And you all are welcomed. त्यासाठी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. It is not selected people. केवळ निवडलेल्या लोकांसाठीच नाही. Selected people will go to heaven anyway. कसे असो निवडलेले लोक तर स्वर्गात But you जातील. all are invited to come and join these prayers. परंतु सर्वांना आमंत्रण आहे, या आणि या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा. I humbly request you to find some time. मी नम्रतेने सांगतो काय वेळ You may not काढून be या. able to come every day, कदाचित दररोज तुम्ही येऊ शकणार but नाही. come alternate day, come 2 days, between 2 days and 3 days and so on. एक दिवसानंतर 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर पण या. Who knows? कुणाला माहिती Jesus may come during these 105 days. 100 दिवसाच्या 5 प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्त येईल माहित नाही. बघा बा तुम्ही. You only see what to do. But praise God that God is still here. देवाची स्तुती असो, देव अजूनही या ठिकाणी आहे. Hallelujah. हालेलुया. Church started in 1920. मंडळीची सुरुवात झाली 1920 सालात. It was on one Sunday morning in 1917. 1917 एक रविवारच्या सकाळी God spoke to one businessman. देव एक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीशी बोलला. He was having a shipping business in Africa. आफ्रिकामध्ये त्यांच्या जहाजाचा व्यवसाय होता. And God spoke to him, go to Pune. तेव्हा त्यांच्याशी बोलला पुण्याला जा. And he didn't understand anything of that. त्याबद्दल त्यांना काहीच कळालं नाही. So he tried to inquire where Pune is. त्याने चौकशी केली की पुणे आहे कुठे. And God showed him in the dream व्हिक्टोरिया टर्मिनस. Victoria Terminus. देवाने त्यांना मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस दाखवलं. So he left his business. त्यांनी त्यांचा व्यवसाय सोडला. He talked to his wife पत्नीशी ते बोलले, and his daughter, त्यांच्या कन्याशी. and he said, I am going to sell my business, ते म्हटले माझा व्यवसाय मी विकून टाकणार and we आहे. all are going to India as God has told me to go to Pune. आपण सर्वजण भारतात जाणार आहोत. देवाने मला सांगितलंय पुणे या ठिकाणी जाण्याकरिता. So his wife and daughter said, no, we are not going to come with you. त्यांची पत्नी आणि त्यांची कन्या म्हणाली आम्ही तुमच्या बरोबर येणार So नाही. he handed over his business to them मग त्यांचा व्यवसाय त्यांनी त्यांच्याकडे दिला and started his journey by boat आणि त्यांनी जहाजाने प्रवास सुरू केला. and came and landed in Madras. मद्रासमध्ये येऊन ते पोहोचले. Then he started traveling and went to the North India. ते प्रवास करत उत्तर भारतात गेले. And when he started doing some ministry in North India, उत्तर भारतात ते काही सेवा करायला he करायला was not लागले. happy. त्या ठिकाणी ते खुश नव्हते. He was not saying that, oh, this is not the place that God has called me. ते म्हणाले ही जागा नाही की देवाने मला पाचारण केलं आहे. Then from traveling from North India, he came to Barshi. उत्तर भारतातून ते बार्शीकडे आले. And there was one old missionary who was working in Barshi. बार्शीमध्ये एक जुने मिशनरी होते, प्रभूची सेवा करत So he होते. worked with her for a couple of months. काही महिने त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. But still he had the desire that this is not Pune. त्यांना अंतकरणात वाटलं की हे पुणे शहर So नाही. from Barshi, he came to Mumbai, बार्शीवरून ते मुंबईला आले. and then he asked the government, त्यांनी सरकारला विचारलं where is Pune? पुणे आहे कुठे. And they showed him where Pune is. त्यांनी दाखवलं की पुणे कुठे So he आहे. landed in Pune पुण्यामध्ये ते पोहोचले at military quarters. मिलिटरी क्वार्टर्स मध्ये. And because it was a British rule, त्यावेळेस इंग्रजांचा कायदा असल्या कारणाने he started working among the military soldiers आणि जे सैनिक होते लष्कराचे त्याच्यामध्ये ते काम करू लागले. in Prince of Wales Road. प्रिन्स ऑफ वेल्स रोड या ठिकाणी. And then त्यानंतर he came to 10 Napier Road, 10 नेपे रोडला ते आले. just next door. आपल्या बाजूच्या शेजारचा बंगला. And he felt this is the place where God called me. त्यांना असं वाटलं आता हीच जागा ज्या ठिकाणी देवाने मला पाचारण Because when he केलं. went to Bombay, he saw the Victoria Terminus. मुंबईला गेले, व्हिक्टोरिया टर्मिनस त्यांनी पाहिलं. So he started church here in 10 Napier Road in 1920. 1920 सालामध्ये 10 नेपे रोडला त्यांनी चर्चची सुरुवात केली. And then all soldiers were coming.
all soldiers were coming from meeting. सभेसाठी सर्व सैनिक येत होते. Then he opened it for nationals. मग त्याने इतर लोकांसाठी देखील खुलं केलं ते. And so the church started growing, and then missionaries from Australia came to help him. मग मंडळीची सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियातील मिशनरी आले त्यांना मदत करायला. TL Events came here at 10 Napier Road. टीएल इव्हेंट्स 10 नेपियर रोडला आले. And then there was another missionary of Australia working in Junnar Boys Home. जुन्नर बॉयज होम मध्ये अजून एक ऑस्ट्रेलियन सेवक मिशनरी होते. And then TL Evans got married here at 10 Napier Road with that missionary of Junnar. जुन्नरचे मिशनरी जे होते त्यांच्यावर टीएल इव्हेंट्स यांचा विवाह झाला. Then along with Pastor Stoddart started going to Karki, पास्टर स्टॉलर्ट ते खडकीला जाऊ लागले. and he had some work in Karki. खडकीमध्ये त्यांचं काम होतं. So Pastor TL Evans also went with him, पास्टर टीएल इव्हेंट्स देखील त्यांच्या and बरोबर then गेले. handed over that work to Pastor TL Evans. टीएल इव्हेंट्सला त्यांनी ते प्रभूचं कार्य Then सोपवलं. Pastor Stoddart started work in Bhosri, पास्टर स्टॉलर्ट त्यांनी भोसरीमध्ये प्रभूची सेवा सुरू केली. and Pastor Stoddart started work in Khed. पास्टर स्टॉलर्ट यांनी खेडमध्ये सुरुवात So केली. all these areas he started the work, सर्व तर त्यांनी प्रभूची सेवा but सुरू the केली. main work was here. मुख्य कार्य या ठिकाणी And होतं. then God started blessing the church. देव मंडळाला आशीर्वाद देऊ लागला. Then missionaries, one after the another missionaries came. एका पाठोपाठ एक मिशनरी आले. In 1951, 1951 साली. and then after Zion Pentecostal Church was handed over to Australian Assemblies of God, जायंट पेंटिकॉस्टल चर्च दुसऱ्याला सोपवण्यात आले. American missionaries started coming. अमेरिकाचे मिशनरी येऊ लागले. So American missionary, along with Pastor Thomas Stoddart, worked at 10 Napier Road. अमेरिकेचे मिशनरी पास्टर थॉमस स्टॉटर्स बरोबर 12 नेपियर रोड 10 नेपियर रोड या ठिकाणी सेवा And करू there are लागले. so many others who joined the work here in Pune. त्यानंतर पुष्कळशे आले आणि पुण्यामध्ये प्रभूची सेवा करू लागले. And by the grace of God, देवाच्या कृपेने miraculously, चमत्काररित्या God brought me here in Pune. देवाने मला पुण्यात आणलं. And God made my way to Pune when I was having the question of my marriage. माझ्या विवाहाचा प्रश्न असताना देवाने मला पुण्यात आणलं. I saw Miriam Dar मी मिरियम दारांना पाहिलं in Daund. दौंडमध्ये. There was a recommendation from many. Why, Pastor, why don't you marry her? पुष्कळशांनी मला सल्ला दिला पाळसा त्यांच्यावर का नाही विवाह करत. And then I said, God, if you want me to marry Miriam, transfer me from Junnar somewhere else. आणि म्हटलं जर प्रभू तुझी इच्छा आहे की मी मिरियम संगती विवाह करता जुन्नर पासून मला कुठेतरी बदली दे. And in 1980, 1980 सालात God allowed my transfer from Junnar to Pune. देवाने मला जुन्नर मधून पुण्यात आणले बदली दिली. And this was the last effort of our Assemblies of God leadership. आणि असेंब्लीज ऑफ गॉडचे जे नेतृत्व होते हा त्यांचा शेवटचा प्रयत्न Because होता. by that time, church was going down. त्यावेळेपर्यंत मंडळी खाली चालली होती. They almost decided that to close down this work. जवळजवळ निर्णय घेतला होता की हे कार्य बंद करावं. But in 1975, 1975 साली property was purchased, ही जमीन ही मालमत्ता खरेदी करण्यात आली. and yet people were not coming. लोक तरीही येत नव्हते. But पण there were few people who were present here when I came as a pastor. मी पास्टर म्हणून आले त्यावेळेस काही मोजके लोकच या ठिकाणी होते. And when God brought me here, ज्यावेळेस देवाने मला या ठिकाणी आणलं my leadership said, माझे नेतृत्व मला I म्हणाले. was brought up in orphanage, माझं लहानचा मोठा मी अनाथ आश्रम मध्ये झालो. and my leadership said, if that church throws you out, you are out. माझे पुढारी म्हटले जर त्या चर्चने तुला काढून टाकले तर आम्ही काढून टाकणार. Don't come to Junnar again. पुन्हा जुन्नरला यायचं नाही. So this was the plan to get rid of me. आणि ही योजना होती मला बाहेर काढून टाकायची. And when I came here, पण ज्यावेळेस मी इथे आलो I have told this several times. मी पुष्कळच्या वेळेस सांगितलं The आहे. first night पहिलीच रात्र when I came, मी आलो I was about to sleep. मी झोपणारच 3 o'clock in the morning. पहाटे 3 वाजता Drunkard came to know एक दारोड्याला कळाला की मी आलो आहे. new pastor has appointed. नवीन पाळकांची नेमणूक And झाली he आहे. came and knocked at my door. त्याने दरवाजावर खटखट केला. And he said, please, you are a pastor? I said, yes. ते म्हटले तुम्ही पास्टर आहात का? मी म्हटलं होय. My wife ran away from home. बायको घरातून पळून गेली. Please search and bring her to me. शोधून तिला माझ्याकडे आणा.
first ministry. पहिलीच सेवा माझी In the night. रात्रीची. So I had to say, Jesus, मी म्हणाले येशू wait for a while and allow me to trust this drunkard. मग थोडा थांब, मी भरोसा ठेवतो या दारुड्यावर. And this drunkard said, come with me. हे दारू पिणारे म्हणाले चला And माझ्या he took बरोबर. me to his wife's mother's place. आणि ते सासूबाईकडे She घेऊन was गेले. there. ती होती. And I spoke to them. त्यांच्याशी बोललो. And they went. ते गेले. They went back home. घरी ते गेले. I was sleeping again. मी पुन्हा झोपलो. 5 o'clock, big noise came. पहाटे 5 वाजता मोठा आवाज झाला. Big noise. मोठा आवाज. I was so shocked. मला इतका धक्का बसला. I opened the door and saw first. मी दरवाजाकडे पहिलेच पाहिलं. And I found that whole wall was collapsed. मी पाहिलं की संपूर्ण भिंत खाली पडली. And I asked question, God, what is this? म्हटलं देवा हे काय? 3 o'clock drunkard comes. 3 वाजता दारू पिणार आला. 5 o'clock wall collapse. 5 वाजता भिंत पडली. What are the indications? हे काय संकेत आहे? Should I serve here or should I go away? मी इथं सेवा करावी काही तू निघून जावं. God said, go and read Jeremiah chapter 1. देव म्हटला जाऊन इर्माया याचा पहिला अध्याय वाच. And I read the Jeremiah chapter 1. ज्यावेळेस मी इर्माया पहिला अध्याय वाचला. And God said, I have made you मी म्हटलं देव मला मी तुला बनवलं आहे to be a strong person, एक बलवान व्यक्ती बनण्याकरिता, to build and to break, बांधण्याकरिता, तोडण्याकरिता, to root out and plant. आणि ते उपटण्याकरिता, रोपण करण्याकरिता. And slowly, God strengthened me and church was growing. हळूहळू देवाने मला बळ दिलं, मंडळी वाढत राहिली. It has become all very difficult हे सर्व फार कठीण because होतं. this bungalow here, कारण हा जो पहिला बंगला होता, 8 tenants were staying 8 या ठिकाणी भाडेकरू राहत होते. and they were troubling us so much. आम्हाला इतका त्रास द्यायचे. They have chased, there were 2 harlots were staying here. 2 वेश्या या ठिकाणी राहत होत्या. We had a church there, आमचं चर्च 10 by 10. 10 बाय 10 च्या And खोलीत all चर्च that व्हायचं. she was putting some meat for cats. आणि मांजरीसाठी त्या ठिकाणी मांस फेकत असे. And all the cats would go in the church and eat the meat and spoil the whole thing. आणि सर्व मांजरे यायचे तिथं मटण खायचं आणि सर्व खराब करायची जागा. She would command the 17 dogs ती 17 कुत्र्यांना आज्ञा करायची. go and do dirt in front of that pastor's door. आणि पास्टरच्या दरवाजाने तिथं जाऊन घाण करा. 17 dogs used to sit in line for doing those things. आणि 17 कुत्रे बसायचे सर्व घाण करायला. And I used to wash that every day. दररोज मी ते धुवून काढायचो. And I said, God, if this is place you have called me, म्हटलं देवा जर या ठिकाणी तुम्हाला पाचारण केलं आहे, you are going to build the church, तू चर्च बांधणार आहेस, not I. मी नाही. And God started building the church. देव चर्चची And बांधणी today करू लागला. we are here in so many आणि people आज आपण या सर्व सुविधेत आहोत because God is faithful. कारण देव विश्वासू आहे. If you are faithful, जर तुम्ही विश्वासू आहात, you will have to go through lot of trials and troubles and difficulties and problems. त्रास, संकट, अडचणीतून तुम्हाला जावं लागेल. Brother Renukar is the witness. ब्रदर रेणुकर त्याबद्दल साक्षी आहेत. We took his harmonium आम्ही त्यांची पेटी घेतली हार्मोनियम. and that previous pastor sold it, अगोदरच्या पाळकात ती विकली, but he was still faithful. परंतु ते विश्वासू होते. What I am saying is, मी काय म्हणत आहे ते हे, trials and troubles will come. त्रास, संकट, अडचणी येतील. Because you belong to Jesus Christ, तुम्ही येशू ख्रिस्ताचे असल्या कारणाने trials and troubles will be the part of your life. त्रास, संकट, अडचणी तुमच्या जीवनाचा भाग But बनतील. praise be unto the name of God. पण देवाच्या नावाची स्तुती असो. God said, I will not leave you alone. देव म्हटला मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. He will be with us. तो आपल्या बरोबर And असेल. He will create miracles in our life that will be a witness to all the people. देव आपल्या जीवनात असा चमत्कार करेल की इतर लोक त्याच्याबद्दल साक्ष देतील. And we are supposed to be proud of whom we worship. ज्याची आपण उपासना भक्ती करतो त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. We are worshiping God the Almighty through the Lord Jesus Christ. सर्वसमर्थवान देव येशू ख्रिस्ताद्वारे आपण त्याची उपासना भक्ती And we should be करतो. proud of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. And we are there are so many different names have been given. पुष्कळशे वेगवेगळे नावं देण्यात आले आहेत. And we're going to learn how Jesus Christ's name indicate that our life should be
when and prepare ourselves to go to heaven. येशू ख्रिस्ताचं नाव आपल्याला हे संकेत देईल की आपण आपल्या जीवनाची कशी तयारी केली पाहिजे स्वर्गात जाण्याकरिता. In Isaiah chapter 9, यशायाचा 9वा verse अध्याय 1 to 7, 1 ते 7 वचने we are going to know and study the name of Jesus, our beloved. येशू ख्रिस्त आपला प्रिय हे नाव आपण शिकणार आहोत. Jesus, our beloved. येशू ख्रिस्त आपला प्रिय. 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 God said about Jesus Christ, देव येशू ख्रिस्ताबद्दल बोलला आहे, this is my beloved son. हा माझा परमप्रिय पुत्र. This is my beloved son. हा माझा परमप्रिय पुत्र. And anything that is beloved to God जे काही देवाला परमप्रिय आहे must be beloved to us. ते परमप्रिय आपल्याला असलं पाहिजे. If we don't have Jesus Christ, the beloved, जर येशू ख्रिस्त परमप्रिय आपल्याकडे नाही, that is parampriya, परमप्रिय that means the highest in love, प्रीतीमध्ये अतिउच्च, highest in love, प्रीतीमध्ये अतिउच्च Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त, your life will be a miraculous life. तुमचं जीवन चमत्कारिक जीवन Your life असेल. will be a strong life. तुमचं जीवन Your बलवान life असेल. will be all provision provided from heaven. तुमच्या जीवनाचा पुरवठा स्वर्गातून केला जाईल. How many would like to have provision from heaven rather than the earth? पृथ्वीपेक्षा अधिक स्वर्गातून पुरवठा मिळाला पाहिजे. किती जणांना आवडेल? Only few. फार थोडकेच हातवर करत आहेत. Oh, pastor, हो पाळक साहेब, how will God provide the ration from heaven? शिधा शिदोरी रेशन स्वर्गातून देव पाठवल We का? have to go to the market. आम्हाला बाजारात जावं लागतं. I have experienced God providing the ration every time in my life. माझ्या जीवनात प्रत्येक वेळेला मी अनुभव घेतला देव राशनचा पुरवठा करताना. When I came here, there were few people, मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मोजकेच लोक होते, थोडके लोक होते. and there was one person who was helping people, आणि एक व्यक्ती होते जे लोकांना मदत करणारे. and previous pastors, every week they would go to this place, his आणि place, माझ्या अगोदरचे जे पास्टर होते ह्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला जायचे. and they would say, brother, this is Archan, this is Archan, this is Archan, please help. आणि ते म्हणाले, दिस इज द डिफिकल्टी, दॅट इज द डिफिकल्टी, प्लीज हेल्प अस. And this family used to love them and help them. आणि ह्या कुटुंबात त्यांच्यावर प्रीती असल्या कारणाने ते मदत करायचे. But when I came, पण ज्यावेळेस मी आलो I didn't go to this family. या कुटुंबाला मी कधीच जाऊन भेटलो I used to नाही. visit this family only for prayer. फक्त प्रार्थनेसाठी या कुटुंबाला But I भेटायचो. never ever presented my need to this family. या कुटुंबाला कधीच केव्हाही माझी So गरज this सांगितली family नाही. was so surprised. या कुटुंबाला फार आश्चर्य And the वाटलं. family said, Pastor, don't you have any needs? आणि हे कुटुंबाला, पास्टर तुम्हाला गरजा नाहीत का हो? I said, I have so many needs. मी म्हटलं, मला भरपूर गरजा Tell आहेत. us, we will help you. ते म्हटलं आम्हाला सांगा, आम्ही मदत करतो. I am sorry. म्हटलं क्षमा करा, I will ask my help from heaven. माझी मदत मी स्वर्गातून मागेल. Because Jesus should provide my every single need. कारण प्रत्येक गरजांचा पुरवठा माझ्या येशूने केला God पाहिजे. has sent me here. तर देवाने मला इथं पाठवलं God आहे. will see my needs are met. देव पाहिजे की माझ्या गरजांचा पुरवठा And कसा I want होईल. to tell you, मला तुम्हाला one सांगायचं आहे, old woman एक at वृद्ध the age स्त्री, of 70, त्यांचं वय 70 असेल, God would, from Samtanagar, समतानगर मधील, God would speak to her देव त्यांच्याशी बोलायचा. and she would boil some harbara आणि ती नोजग्रॅम हरभरा उकळायची and groundnuts. आणि शेंगदाणे. And then she would come walking from 4 o'clock in the morning पहाटे 4 वाजता आधी चालत यायच्या from Samtanagar समतानगर वरून, and reach to my house by 6 o'clock 6 वाजता माझ्या घरी पोहोचायच्या. and knock my door दरवाजा खटखट करायच्या. and said, Pastor, म्हणायचे, पास्टर please eat this in front of me. माझ्या समोरच तुम्ही हे खा. I said, Auntie, you yourself are very poor. म्हटलं, आंटी आहो, तुम्हीच इतकी गरीब आहात, Why you are doing this? मला तुम्हाला काय द्यायचं आहे? God spoke to me. देव माझ्याशी बोलला, Go and help my servant. जा माझ्या सेवकाला मदत कर. I will never forget that auntie मी त्या आंटींना कधीच विसरणार नाही, who heard
God's voice. ज्यांनी ऐकली देवाची वाणी, And she used to come on and off and provide me. नियमितपणे ते यायचे आणि Then पुरवठा करायचे. the older people here, आणि ह्या ठिकाणाचे जे वृद्ध लोक आहेत, I used to go and visit their places for prayer, प्रार्थनेसाठी मी त्यांना जाऊन भेटायचो, but पण they would always help me with other things. इतर गोष्टी देऊन ते मला नवीन मदत करायचे. One day my children एक दिवस माझे लेकर said, Daddy, म्हणाले, डॅडी we want to eat chicken. आम्हाला चिकन खायचंय. Okay. ठीक आहे, I and your mummy will go for visiting. मी आणि मम्मी जातो व्हिजिटिंगला. And if second we get second, जर हस्तांदोलन मध्ये काय मिळालं, then I will bring chicken. मग मी चिकन घेऊन येईल. We visited 5 families. 5 कुटुंबाला आम्ही भेट दिली. No second. कुठेही हस्तांदोलनात काय मिळालं नाही. And now we were returning home. आम्ही आता घरात परत होतो. I said, God, what is this? म्हटलं, अरे देवा, हे काय आता. And when we were at the bus stand, आम्ही बस स्टँड वर आलो. one person came and said, Pastor, 1 minute. एक व्यक्ती आला, पास्टर 1 मिनिट, I was after you, calling you, मी तुम्हाला हाक मारत होतो, but I had a nervous mind. मी चिंतित विचारामध्ये होतो. नाराज Five families I visited, nothing. नाराज होतो मी की 5 कुटुंबाला भेटलो, काहीच नाही. So he called and he handed over 2 bags. त्याने मला 2 पिशव्या दिल्या. One bag was full of chicken, एका ह्याच्यामध्ये कोंबडीचं मटण चिकन and one bag of all the ration. आणि बाकीचं सर्व रॅशन दुसरी बॅग. I reached at home. मी घरी पोहोचलो. Pastor Stephen was small. पास्टर स्टीव्हन लहान He was होते. playing on the gate ते फाटकावर खेळत होते. and he shouted, Daddy, you know what happened? ते म्हणाले, डॅडी काय झालं माहितीये का. I said, no, beta. म्हटलं, बाळा नाही माहिती. We got chicken and chicken is in the fridge. आम्हाला कोंबडीचं मटण चिकन मिळालं आणि ते शीतपेटीत आहे. What? काय. I thought that he was looking at my bag. मला वाटलं Pastors are very careful and very clever, looking at the bag and understanding what is in it. आणि पास्टर फार हुशार असतात की बॅग बघूनच कळतं काय आहे त्याच्यात. The bag is round from the down, खालून जर गोल आकार आहे पिशवीचा, then nice sarkari is there. मग सरकारी आहे. And he said, one brother came and gave 2 chickens, and we kept, and God has answered our prayer. म्हटले, एक व्यक्ती आले, त्याने 2 चिकन दिल्या, आम्ही शीतपेटीत What I'm saying, प्रार्थनेचं उत्तर. I'm मला not praising myself. काय म्हणत आहे, माझी स्तुती करत नाही. I'm not saying I'm very holy. मी म्हणत नाही की मी पवित्र But आहे. if I trust the Lord, if you trust the Lord, Lord has many ways to meet your single need. जर तुम्ही देवावर भरोसा ठेवता, मी देवावर भरोसा ठेवतो, आपल्या प्रत्येक गरजा पुरवठा करण्याचा Because देवाचे मार्ग आहे. to whom you are believing, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे, He is most beloved Son of the living God. तो जिवंत देवाचा परमप्रिय पुत्र आहे. Jesus Christ is most beloved. येशू ख्रिस्त परमप्रिय. In Isaiah, book of Isaiah chapter 9 verse 1 to 7, there is a prophecy about this. यशया 9 1 ते 7 वचनामध्ये याबद्दल भविष्यवाणी That आहे. how the light will come and illuminate the world. कसा प्रकाश येईल आणि जगाला प्रकाशित करेल. Remove the darkness. अंधकार काढून टाकेल. And that light, which was prophesied by Isaiah, was Jesus Christ. या प्रकाशाबद्दल यशाने भविष्यवाणी केली, तो प्रभू येशू ख्रिस्त. Jesus said in Gospel of John chapter 9, योहान कृष्णवर्तमान 9 अध्याय, I am the light of the world. येशू ख्रिस्त म्हणाला, मी जगाचा प्रकाश. While I am in the world. मी जगात असताना. And then Matthew's Gospel chapter 5, he says, you are the light of the world. मग ते कृष्णवर्तमान 5 अध्यायामध्ये येशू म्हणत आहे, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Let your light shine, so shine that people may see your तुमचा लोकांपुढे असा प्रकाश चमकू द्या की लोक पाहतील. तुमचे तुमचा उजेड लोकांपुढे असा पडू द्या की त्यांनी तुमची चांगली कामे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. People should see your good works and glorify Father who is in heaven. Hallelujah. चांगले काम पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव Our करावं. good deed must glorify
God the Father. आपलं चांगले काम आहे स्वर्गीय पित्याचं When we गौरव do केलं पाहिजे. something good to others, इतरांच्या जीवनात असं काही don't चांगलं wait करतो thank you from them. थांबू नका त्यांनी आपले आभार मानावे Don't wait good things in return from them. परतफेड ते चांगले करतील याची वाट पाहू नका. Let our goodness आपलं चांगुलपण be witness that people may glorify Father who is in heaven. लोकांनी साक्ष द्यावी स्वर्गीय पित्याचं गौरव करून. Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त He is the author and finisher of our faith. आपला विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा. In Hebrews chapter 12 verse 2 the word of God says, इब्रिकरस पत्र याचा 12वा अध्याय आणि दुसरं वचन. the word of God says, looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is set down at the right hand of the throne of God. इब्रिकरस पत्र 12वा अध्याय दुसरं वचन. आपण आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू ख्रिस्त याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लाज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. Romans chapter 10 रोमकारस पत्र याचा 10वा verse अध्याय 17 the word of God says, 17 वचन. so then faith cometh by hearing, and hearing by the word of God. रोमकारस पत्र 10वा अध्याय 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. Not every person has a faith. प्रत्येक व्यक्तीकडे विश्वास आहे असं नाही. We may say that we have faith, आपण म्हणू शकतो की आमच्याकडे विश्वास आहे, but the word of God has different definition. पण देवाच्या वचनाचे वेगवेगळे स्पष्टीकरण In Deuteronomy व्याख्या आहे. chapter 32, अनुवाद आता 32 अध्याय. Deuteronomy chapter 32 अनुवाद 32 and verse 20. अनुवाद 32:20. And he said, I will hide my face from them. I will see what their end shall be. For they are a very forward generation, children in whom is no faith. अनुवाद याचा 32वा 23वा वचन. मग तो म्हणालाय, मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन, कारण ही पिढी अतिशय कुटील आहे, ही मुले अविश्वसनीय आहे. Church, मंडळी, we are advised and requested and called by the word of God to have faith in God. देवाच्या वचनाने आपला सल्ला दिलेला आहे, आपल्याला विनंती केलेली की देवाच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. Have faith in God. देवावर विश्वास ठेवा. Faith in God. देवावर विश्वास. To have faith in God, देवावर विश्वास ठेवणे, we need to allow God to fill us with the love towards Christ Jesus, who is his beloved. आपण परमेश्वराला वाव दिला पाहिजे त्याच्या प्रीतीने भरण्याकरिता, ख्रिस्तासाठी जो त्याचा परमप्रिय. In Hebrews chapter 11, इब्रिकरस पत्र याचा 11वा अध्याय giving the definition of the faith. विश्वासाबद्दल ते आपल्याला व्याख्या देत Hebrews आहे, chapter 11, स्पष्टीकरण देत आहे. we find a tremendous statement of the word of God. त्याच्या वचनाचं अद्भुत असं विधान. Verse 1. Now faith is the substance of things hoped for, the evidence of the things not seen. इब्रिकरस पत्र 11वा अध्याय पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. What is faith? विश्वास काय आहे? The things that we expected, ज्या गोष्टी आपण अपेक्षा केल्या, we have to have confidence that those will come true. आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे की त्या खऱ्या होणार. But when we have faith, ज्यास आपला विश्वास आहे, God will do his work. देव त्याचं कार्य करेल. And when we have prayed to God in the name of Jesus, येशूच्या नावाने ज्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करता, God will do the promise that whatever you ask in my name to the Father, he shall grant it. तुम्ही जे काय माझ्या नावाने पित्याकडे मला देवाने अभिवचन दिले की तो ते तुमच्यासाठी करेल. Only we have to wait केवळ आपण थांबलं पाहिजे for God's time. देवाच्या वेळेकरिता. God's time is super time. देवाचा वेळ God's म्हणजे time अत्युच्च वेळ. is perfect time. देवाची वेळ परिपूर्ण वेळ. In James, याकोबाच्या पत्रात, who is the brother of Jesus Christ, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा बंधू, who wrote this epistle. ज्याने हे पत्र लिहिलं, James wrote this epistle. He was a brother of Jesus Christ. याकोबाने जे पत्र लिहिलं तो प्रभू येशू ख्रिस्ताचा बंधू.
Judah also was a brother of Jesus Christ यहूदा देखील येशू ख्रिस्ताचा who बंधू, wrote the epistle. ज्याने ते पत्र लिहिले, यहूदाचं पत्र. James says, याकूब म्हणतो, when you pray, you didn't get answer तुम्ही प्रार्थना करता तुम्हाला उत्तर मिळत नाही, because you are asking for yourself. कारण तुम्ही स्वतःच्या हिताकरिता मागता. You are not asking for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी तुम्ही मागत नाही. Church, मंडळी, pray, God, make me a blessing to someone today. देवा आज कुणासाठी त्याला मला आशीर्वाद असं कर. God, make me able to become blessing to someone today. प्रभू मला आज समर्थ बनव की मी कुणासाठी तरी आशीर्वाद बनेल. Yesterday I was in shop काल मी दुकानात होतो, and one small boy was there. लहान मुलगा होता, He came with his parents. तो त्याच्या पालकांबरोबर आला. I was sitting. मी बसलो होतो. My wife went to see something else. माझी पत्नी त्या ठिकाणी पाहत होती काही गोष्टी. So just small boy. हे लहान मुलगा होता. I felt very attracted, just children I love children. मला मुलं फार आवडतात. मी काय Because झालो, Your Jesus also loved the children. कारण तुमच्या येशूने पण लहान लेकरांवर प्रेम Your केले. Jesus said, तुमचा येशू म्हणाला, let the children come unto me, prohibit them not. बालकास मजकडे येऊ द्या, मनाई करू So नका. I was watching. मी हे लक्ष Then देत his होतो. mother, and he went and other place. त्याचे आई वडील इतर ठिकाणी When I गेले. was at the counter, मी त्या ठिकाणी काउंटरवर होतो. I saw this boy again. मी पुन्हा या मुलाला पाहिलं. I looked at him. मी त्याच्याकडे I पाहिलं, laughed at him. त्याला पण हसलो. And I said, what is your name? मी म्हटलं, तुझं नाव काय बाबा? And he said, my name is Rudra. माझं नाव रुद्रा. Oh, हो, your name is Rudra? तुझं नाव रुद्रा? You know what Rudra is? तुला माहिती रुद्रा म्हणजे काय? Rudra is anger. रुद्र म्हणजे राग. So you are angry? मग तू No, I am not angry. रागीट आहे का? तू So म्हणा नाही. I started talking. मी त्याच्याशी And बोलू then लागलो. I whispered in his ear, त्याच्या कानात मी हळूच बोललो, shall I give you some gift? मी काय भेट देऊ का रे तुला? He said, yes. तू म्हणाला होय. So I took my hand मी माझा in हात the pocket, खिशात घातला, took the 500 rupees, 500 रुपये घेतले, put it in his hand. त्याच्या हातात दिले. He said, no, I don't want. थोडं नको 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 मला देऊ नका. His mother came, no, why you are giving? आई आली आणि म्हणाले, का हो देता He तुम्ही? said, because I love him. मला त्याच्यावर प्रेम He's your आलं. child. तुमचा मुलगा But I आहे तो. want to love him. मला त्याच्यावर प्रेम करायचं Just आहे. give. No problem. काही हरकत नाही, घ्या. Tomorrow you come. उद्या या I तुम्ही. said, you also come. मी म्हटलं तुम्ही पण या. No, I will not come. मी येणार नाही. Then I will not come. मी पण येणार नाही. But what I'm saying, मला काय म्हणायचं ते, that child will never forget what I did that day in his life. तो मूल त्याच्या आयुष्यात कधीच विचारणार नाही की त्या दिवशी मी काय केलं. I want to preach in a conference. मला कॉन्फरन्स मध्ये उपदेश करायचा होता. And while I was preaching, मी उपदेश करत असताना it was an orphanage. आणि ते अनाथाश्रम होतं. Somehow I picked up one child एका मुलाला मी त्या ठिकाणातून घेतलं. and I was giving my example, माझं उदाहरण मी देत putting होतो. my hand on him त्याच्यावरती माझा हात ठेवला मी. and just finished my message. माझा उपदेश मी संपवला. After meeting was over, I came back. सभा संपल्यानंतर मी परत आलो. After 35 years, 35 वर्षानंतर, after 35 years, 35 I वर्षानंतर received a call from New Zealand. न्यूझीलंड मधून मला फोन आला. And he said, Pastor Nanadar, do you know me? I said, I don't know. Who are you? ते म्हणाले, पास्टर नाना तुम्ही मला ओळखता का? मी म्हटलं नाही बाबा, मी नाही He ओळखत. said, have you ever visited that hostel? तुम्ही त्या हॉस्टेलला भेट दिली होती का? I said, yes. म्हणाला होय. While you were preaching, you took one boy. तुम्ही उपदेश करत असताना एका मुलाला तुम्ही जवळ घेतलं. I was that boy. तो मुलगा मी होतो. And that day, I accepted Jesus Christ as my personal Savior. त्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारलं. And today, आणि आज I am pastoring Assemblies of God Church in New Zealand. असेंब्लीज ऑफ गॉड चर्च न्यूझीलंडचा मी पास्टर आहे. Hallelujah. हालेलुया. Little things you do तुम्ही ज्या गोष्टी करता will have eternal effect. त्याचा सार्वकालिक प्रभाव असेल. God wants you to have faith in beloved Son Jesus Christ. देवाची इच्छा आहे की येशू ख्रिस्त परमप्रिय पुत्र त्याच्यावर When तुम्ही you विश्वास ठेवा. have faith in beloved Son Jesus Christ, परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्तावर तुमचा विश्वास असेल, beloved Son of God देवाचा परमप्रिय पुत्र will never ever disappoint you. तुम्हाला कधीच नाराज करणार Let's all नाही. stand सर्वजण उभे राहूया. and just confess it. कबूल करूया.
that, Lord, प्रभू, I am going to trust your beloved Son, Jesus Christ. तुझा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त यावर मी विश्वास ठेवणार आहे. Touch my life. माझ्या जीवनाला तू स्पर्श कर. Have faith in God. Have faith in God. Wonderful things will happen for you when you have faith in God. Have faith in God. Let us raise our holy hands. सर्वजण आपला हात उंच करूया. आपल्या हृदयापासून Confess that I have faith in beloved Son of God. कबूल करे का परमप्रिय प्रिय पुत्र येशू त्याच्यावर आपला विश्वास आहे. Gracious, loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for sending your most beloved Son, Jesus Christ, on the face of the earth. आभार मानतो तुझा अति परमप्रिय पुत्र तू या भूतलावर पाठवलास येशू ख्रिस्त. And your word has told us त्या वचनाने आम्हाला सांगितलं आहे, Jesus Christ is the author and finisher of our faith. येशू ख्रिस्त आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा. Lord, we want to learn to love Jesus more than anything else. इतर गोष्टीपेक्षा अधिक येशूवर प्रीती करण्याकरिता आम्हाला शिकायचं That आहे. He would create the heavenly faith in our heart, आमच्या हृदयात स्वर्गीय विश्वास तो निर्माण करेल and He will use us through the faith to bring glory, honor, and praise unto you. त्या विश्वासाद्वारे तो आम्हाला सहाय्य करेल तुझ्या नावाला मान सन्मान गौरव We commit देण्याकरिता. our personal life to you, O God. आमचं वैयक्तिक जीवन प्रभू आम्ही तुझ्या हातात We समर्पित commit करतो. our family life to you, आमचं Lord. कौटुंबिक जीवन आम्ही तुझ्या हातात We समर्पित commit our करतो. social life to you. आमचं सामाजिक जीवन तुझ्या We हातात समर्पित commit our करतो. spiritual life to you. आध्यात्मिक जीवन तुला समर्पित And करतो. Lord, touch us, strengthen us, and empower us, प्रभू आम्हाला स्पर्श कर, शक्ती सामर्थ ताकद दे. that we may see impossible things will happen for us, आम्ही पाहू की अशक्य गोष्टी आमच्यासाठी शक्य होते, so that we can tell others also. इतरांना देखील आम्ही सांगू शकू. Have faith in God. Have faith in God. Wonderful things will happen for you when you have faith in God. Allow God to touch you right now and fill your heart, spirit and body, with the faith of Jesus Christ. Because Jesus is author and finisher of our faith. आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा. Yes, Lord. We humble ourselves. We humble ourselves. स्वतःला नम्र करतो. Use us, Lord, this week प्रभू या आठवड्यात आमचा उपयोग कर. to declare others that we believe Jesus Christ, the beloved Son of God. इतरांना जाहीर करण्याकरिता आम्ही विश्वास ठेवतो येशू ख्रिस्तावर, जो देवाचा परमप्रिय पुत्र. Help us to experience miracles from heaven in our personal life, family life, social life, and spiritual life. प्रभू स्वर्गातून चमत्काराचा आम्हाला अनुभव यावा, आमच्या वैयक्तिक जीवनात, आमच्या कौटुंबिक जीवनात, आमच्या सामाजिक जीवनात, आमच्या आध्यात्मिक जीवनात. That we become a blessing to others. इतरांसाठी आम्ही आशीर्वाद होऊ. To that extent, we humble ourselves and dedicate ourselves unto you. प्रभू आम्ही तितपत स्वतःला नम्र करतो आणि आमचं समर्पण तुझ्या हातात In करतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवानाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया.
Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल तर happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. कृपाळू परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो प्रियजनांसाठी जे तुझे लेकर आहेत या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करत Give आहेत. them many more personal birthdays and in their personal life and wedding anniversaries in their marital life. वैयक्तिक जीवनात अधिक त्यांना वाढदिवस दे, वैवाहिक जीवनात अधिक वाढदिवस दे. Fill their life with all strength, health, wisdom and knowledge. शक्ती ज्ञान शहाणपण देऊन त्यांचं जीवन तू भर. And as you are blessing them, oh God, देवा त्यांना तू आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to त्यांना others. इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy hands. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. And now as we are going to worship you by giving your tithes, our offering and mystery offering unto you. प्रभू, आम्ही उपासना भक्ती करत असताना देण्याची याचं दशांश दानार्पण सेवकांना दानार्पण देत Bless असताना our worship of giving. आमचं देणं भक्ती आशीर्वादित कर, Thereby we glorify your name. ज्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव In होईल. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवानाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. Let's meet one another and greet one another, exchange the love of God with one another. एकमेकाला भेटूया, देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करूया. Let's give God's tithe, our offering and mystery offering unto the याचा Lord. दशांश आपला दानार्पण सेवा करायचं दानार्पण देऊया. Myself and pastors, we will be back at the church to meet everyone. वरिष्ठ पाळक आणि इतर पाळक वर्ग चर्चच्या मागे असतील तुम्हा सर्वांना भेटण्याकरिता. This week also you can join us for prayer. या आठवड्यात देखील प्रार्थना आहेत. 105 दिवसाची कृपा करून या.